विषय मान्य दादा, गाडीचा आपल्या माध्यमातून मी मान्य तहसीलदार साहेबांना एक विनंती करतो. हॅलो, एक मिनिट बोलू ना कोणी. आपल्या इथं आपण सर्वजण शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहोत. या आताच्या सर्व चर्चेमधनं एक गोष्ट लक्षात येत आहे दादा, की जी आता आपण या सीझन मध्ये पिकं केलेली आहेत त्यातलं कुठलंही पीक 100% उत्पादन होणार नाही. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आज सर्व शेतकरी आहे आणि हे जे कर्मचारी सुद्धा जे आहेत, कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ते सुद्धा सर्व आपल्या ग्रामीण भागातलेच आहेत. म्हणून शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्यांना सुद्धा समजतंय. कुठलं पीक 100% येणार आहे, कुठलं पीक 60% येणार आहे, कुठलं 40% येणार आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचा अतिशय सहानुभूतीपूर्वक असा विचार करावा. आणि यामध्ये ऊसाचं पीक घेतलं जात नाही अशा प्रकारची चर्चा आहे. कारण ऊस सुद्धा पीक हे 100% बिलकुल येणार नाही. त्याचप्रमाणे फळपीक आहे, जसं डाळिंब असेल, केळी असेल, पेरू असेल, लिंबुणी असेल, याला कुठल्याही प्रकारचा बहार ह्या जास्त पावसामुळं येणार नाही. आणि त्यामुळं माननीय तहसीलदार साहेब असतील किंवा कृषी अधिकारी असतील, प्रांत साहेब असतील, यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाकडे तशा प्रकारची आपण शिफारस करावी आणि कुठलेही पीक सरसकट पिकांचे पंचनामे व्हावेत अशा प्रकारची मान्य दादा आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी या अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि पुढील विषय आपण या ठिकाणी घ्यावेत अशा प्रकारची विनंती करतो. हॅलो, तहसीलदार माझा प्रश्न आहे का? 2 मिनिटं.